नर्मदे हर, नर्मदा परिभ्रमण, एक निरंजन, पर्व दुसरे याच्या पुढच्या भागात मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आहे. तर आजच्या भागामध्ये आपण भालोदहून पुढे निघालो आहोत. भालोदला सकाळी सामान वगैरे घेतलं, पाठीवर सगळं घेऊन पुढे जायला निघाले आणि प्रतापे महाराज तर कुठे दिसेनात. कदाचित काही कामामध्ये व्यग्र असतील असं समजून मी त्या काकूंना सांगितलं आणि मी निघते आहे असं सांगून त्यांचा निरोप घेतला. आणि अगदी 4 पावलं पुढे जात आहेत तोवरच प्रतापे महाराज समोर आले आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही आता कुठे जाणार आहात, आज पुढचा मुक्काम कुठे आहे. तर मी सांगितलं त्यांना मला गुमानदेवपर्यंत तरी जायचं आहे आणि तिथून पुढे कसं होईल ते मी बघेन. आता आदल्या दिवशीची एक घटना त्याच्या अगोदर तुम्हाला सांगायची राहिली की या परिक्रमेमध्ये परिक्रमा म्हणली तर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे समुद्र पार करणं. समुद्र पार करण्यासाठी आपल्याला एका छोट्या बोटीमध्ये बसून तिथून मग आपल्याला समुद्र ओलांडून पलीकडे जायला लागतं. तर या भागामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची सोय म्हणजे कसं की राहण्याच्या सोयी तर थोड्याफार आता सरकारतर्फे केल्या गेलेल्या आहेत, पण या बोटीमध्ये जाण्यासाठी जे पैदल परिक्रमावासी आहेत तर त्यांच्यासाठी कोणतीच सोय म्हणजे एक सुरक्षिततेची घेतली जात नाही. म्हणजे त्यांच्यासाठी कुठलेही लाईफ जॅकेट वगैरे पुरवले जात नाहीत. जेमतेम 15-20 लोकं ज्याच्यात बसायला पाहिजेत त्याच्यामध्ये 60-60 लोकं 70-70 लोकं एकेका बोटीत बसवलेले असतात आणि हा जवळजवळ 3 ते 4 तासाचा हा प्रवास असतो समुद्राचा. आणि ह्या प्रवासामध्ये जर काही दुर्घटना झाली तर त्याच्यासाठी कुठलाही बॅकअपची सोय या बोटींमध्ये नाही आहे. आणि त्यामुळे माझं मन थोडंसं साशंक होतं की बरेच जण म्हणतात की काही विशेष काही दुर्घटना याच्यात होत नाहीत आणि त्यामुळे नर्मदा मैयाची कृपा आहे, त्यामुळे आपण पलीकडे जायला काहीच हरकत नाही. आता गैरसोयी हा एक भाग आहे आणि दुसरा भाग सुरक्षितता. आता मी गृहस्थाश्रमी आहे अजूनही माझ्या मुलांचे लग्न वगैरे झालेले नाही आहेत. म्हणजे मी वानप्रस्थाश्रमीसुद्धा नाही आहे, संन्यासाश्रम तर लांबची गोष्ट आहे. परिक्रमा ही मुळात वानप्रस्थाश्रमी कमीत कमी तुम्ही असलं पाहिजे तर ती करण्यात अर्थ आहे असं जुन्या लोकांचं पण म्हणणं आहे. त्यातून गृहस्थाश्रमी लोकांनी करायचं असेल तर सर्वांची परवानगी घेऊन आणि अशा प्रकारे आपली सगळी कर्तव्य व्यवस्थित पूर्ण करून मगच ती करता येते. त्याच्यामध्ये मला असं वाटायला लागलं की आपल्याला जर अगदी 0.1% जरी तिथे काही प्रॉब्लेम झाला तर आपला सगळा संसार अजून अर्धवट आहे. दुसरं म्हणजे मी एकदा समुद्रात स्वतः पडण्याचा अनुभव घेतलेला आहे स्वतः आणि अंगात लाईफ जॅकेट असूनसुद्धा जेव्हा आपण समुद्रामध्ये पडतो तेव्हा आपल्या पायाला जेव्हा कुठलाही तळ लागत नाही आणि नाकातोंडात खारं पाणी गेल्यानंतर आपण गुदमरल्यावर आपली जी काही अवस्था होते ती मी स्वतः अनुभवलेली आहे. आणि त्यामुळे मला माहिती होतं की अशा ठिकाणी जर आपल्याकडे लाईफ जॅकेटसुद्धा नसेल तर आपण बुडलं तर तो एकटा नावाडी 70 लोकांना तर वाचवू शकणार नाही आहे. तर त्यामुळे मी गेले 4 ते 5 वर्ष वेगवेगळ्या म्हणजे मंत्री लोकांना म्हणा किंवा काही राजकारणी ओळख थोडीफार काही लोकांशी होती, त्यांना पत्रकार लोकांना असे पत्र पाठवले होते की इथे तुम्ही काहीतरी एक सुरक्षिततेची व्यवस्था करा, पण त्याच्यावर अजूनही काही झालेलं नाही आहे. त्यामुळे मी मैयाला म्हणत होते की मी आता 2-3 ह्याच्यामध्ये माझी 2 ह्याच्यामध्ये खंडांमध्ये परिक्रमाही होते आहे. मैया तू तरी काहीतरी कर आणि जोपर्यंत ते सुरक्षिततेचं काहीतरी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी समुद्रातून पार करणार नाही असं मला वाटतंय, असं मी मैयाला म्हणत होते. तर त्यामुळे मी आता हे शेवटचा विचार घेण्याचं ठिकाण होतं की मी आता समुद्र पार करून जायचं की अंकलेश्वरवरून भरोच मार्गे मैया पार करून पलीकडच्या तटावर जायचं. म्हणजे आपल्याला एक प्रकारे परिक्रमेचा एक नियम मोडल्यासारखं होईल. त्यामुळे परिक्रमा म्हणायच्या ऐवजी आपण याला परिभ्रमण म्हणावं लागेल. त्यामुळे प्रतापे महाराजांना आपण याविषयी काही विचारावं, कारण की काही मोठ्या व्यक्ती आहेत तर त्यांचा पण एक अनुभव मार्गदर्शन याच्यामध्ये मिळायला पाहिजे आपल्याला. तर त्यामुळे मग मी त्यांना रात्री बोलताना त्यांच्याशी हा विषय काढला की असं मला वाटतं आहे की म्हणजे परिक्रमावासींची काही फारशी तिथे सुरक्षितता नाही आहे, तर मग आपण जावं का. तर ते म्हणाले ते तुमच्यावर आहे, तुम्हाला जायचं असेल, तुम्हाला जर घरामागे काही व्यवधान नसेल तुमच्या मागे तर तुम्ही जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याला. पण असं नाही आहे की दुर्घटना झालेली नाही आहे. 21 लोकांची एक बोट मला माहिती आहे बुडालेली आहे आणि त्यांचं कोणाला काही पडलं नाही. म्हणजे तुम्हाला जीव तुमचा प्यारा असेल तर तुम्ही जा, नाही तर न जा. आणि असं झालेलं नाही आहे. लोकांना जे वाटतं की एकही दुर्घटना झाली नाही, तर काही दुर्घटना झालेल्या आहेत.
पण ते सगळ्यांना काही माहिती नसतात, त्यामुळे काही बोललं जात नाही. पण त्यामध्ये काही असा अर्थ नाही विशेष आणि त्यांचं म्हणणं की शेवटी परिक्रमा बघा, तुम्ही तुमच्या नियमांनी करा. लोकं करतात म्हणून तसं नाही. तुम्हाला जे वाटतं, ज्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या मनामध्ये बदल घडत असतील किंवा मैया तुम्हाला जे काही सांगते असं वाटत असेल, त्याप्रमाणे करा. कारण की सगळे नियम कुठल्याच परिक्रमावासीकडून हल्ली पाळले जात नाही आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे नियम हे तुम्ही ठरवा. आता त्यांनी असं जेव्हा म्हणलं, तेव्हा मग मी विचार केला, की नाही आपण आपली सुरक्षितता पाळली पाहिजे. कारण परिक्रमेमध्ये सुद्धा म्हणलं आहे, की आपण मैयाच्या कडेनं सुद्धा अगदी 2 फुटावरून कडेनं जायचं नाही आहे. आपली सुरक्षितता आपण तिथे पाळायची आहे. कारण तिथे खोल डोहं असू शकतात, मैया खोल असू शकते, कधी मगरी असू शकतात. त्यामुळे मैयाच्या किनाऱ्याने जाणाऱ्यांनी सुद्धा अगदी 2-4 फुटाच्या अगदी शेजारून चाललेत असं करायचं नसतं. किमान एक 20-25 फुटाचं अंतर तरी ठेवावं लागतं. आता पूर्वीच्या काळात सुद्धा म्हणजे काही लोकांचे याच्यावर म्हणजे विचार वेगवेगळे असू शकतात, की कसं जायचं किंवा काय जायचं. पण मला तरी असं वाटतं, की कदाचित पूर्वीच्या काळीसुद्धा असं 70-80 लोकं वगैरे तर जाण्याची शक्यता नसेलच. कारण की असं या काठावरून त्या काठावर जाताना लोकं समुद्रातून तर कोणी क्रॉस करणार नाहीत. सगळे लोकं नदीतूनच क्रॉस करणार. पलीकडे ज्यांना जायचं असेल ते. त्यामुळे ते लोकं तर नसणारच आहेत. आणि जे कोणी परिक्रमावाले क्रॉस करत असतील, ते अगदी हार्डली 2-3 लोकं असतील. परिक्रमेतून पलीकडे जाणारे आणि रोजच्या रोज 2-3 तेही नसतील. म्हणजे ज्यावेळेला मार्कंडेय ऋषींनी वगैरे केली असेल, तेव्हा तर ते कदाचित एकटेच पलीकडे जाणारे असतील, नावाडी आणि ते. तर त्यामुळे तिथे काही झालं तर एकमेकांना वाचवण्याची सुविधा होती किंवा ज्याला त्याला पोहणं वगैरे हे जमत होतं. पण आताच्या काळामध्ये अशा गोष्टी करणं हे नक्कीच धोकादायक आहे आणि प्रत्येकाने त्या बाबतीमध्ये स्वतः विचार करायला पाहिजे, की आपण हे जाणं योग्य आहे की नाही. कारण की नंतर परिक्रमा कधी पुन्हा करता येऊ शकेल, पण जीव हा पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नको, असं मला वाटत आहे. आणि त्यामुळे ज्यांनी त्यांनी आपला तो विचार करावा. आणि त्यामुळे मी म्हटलं, की ठीक आहे, आपण शक्यतो भरोजच्याच पुलावरून जायचं आणि विमलेश्वरवरनं आपण जायचं नाही. भले याला आपण परिक्रमेच्या ऐवजी परिभ्रमण म्हणू. कारण की शेवटी आपल्याला त्याचं जे काही फलित मिळायचं आहे किंवा ज्याच्यासाठी आपण ही परिक्रमा करतो आहे, ते वैराग्य हे थोड्याफार प्रमाणामध्ये यायला लागलेलं आहे, हे जाणवत होतं. आणि काही मैया त्याचे संकेत पण देत होती, की आपली परिक्रमा योग्य रीतीने चाललेली आहे. आणि तिला सुरुवातीलाच सांगितलं होतं, जशी तुला करायची आहे तशी तू करवून घे माझ्याकडून. आता मनामध्ये धुकधुक होत होती, की काय करायचं काय नाही. पण मग म्हटलं ठीक आहे, आता जे काही आहे तर आपलं मनच आपण मैयाला एकदा सोपवून दिलं, तर जे काही आहे ते पण मैयाच पाहणार आहे. तर त्यामुळे मैयाला विनंती केली, की मी असं तुझ्या पुलावरून पलीकडे येते आहे आणि तू मला सांभाळून घे आणि काही माझं चुकत असेल तर मला माफ कर. अशा द्विधा मनस्थितीमध्ये भालोदवरनं निघाले. निघतानाच महाराजांनी सांगितलं, की एक त्यांच्याकडे फुलं वगैरे आणण्यासाठी एक कोणी व्यक्ती होती, ती जवळच्या एका बाजारामधनं फुलं वगैरे आणत होती. तर त्यांना पाठवून दिलं. जे त्यावेळेला त्यांना कदाचित काम असेल किंवा मला सोडण्यासाठी पाठवलं, काही कळायला मार्ग नव्हता. पण त्यांनी सांगितलं, की या ताईंना तुम्ही गुमानदेवला सोडा. गुमानदेवला मारुतीचं मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे. तर त्या गुमानदेवच्या मंदिराच्या इथे जाऊन मी छान मारुतीचं दर्शन घेतलं, त्यांचे आभार वगैरे पण मानले. आणि पुढे मग गुमानदेवच्या तिथेच एका ठिकाणी बाहेर म्हणजे आता सकाळी कवठं विकायला बसले होते. कवठांमध्ये असं काहीतरी रंगीत वगैरे घालून ते विकत होते.
तर मी ते विचारलं किती रुपयाला वगैरे, तर त्यांनी सांगितलं 20 रुपयाला असं ते कवट होतं. आता ते कवट घेऊन पुन्हा म्हटलं चांगलं वाटतंय आणि आता कवठाचा सीझन असेल किंवा काय, पण तो मिळायला लागले होते छान. मग मला वाटलं खावं हे. खाल्लं. खूप काही छानशी चव नव्हती जेवढी अपेक्षित होती तेवढी, पण ते वेगळं लागत होतं म्हणून ते खाल्लं. आता बिया वगैरे खूप कच्चट-कच्चट वाटत होत्या, पण खाल्ल्या. आता पैसे त्यांना देऊ केले, तर ते म्हणे, "नाही, तुम्ही परिक्रमावासी आहात आणि आज सकाळी आलेले इथले पहिलेच परिक्रमावासी आहात, त्यामुळे तुमच्याकडून मी घेणार नाही" म्हणून. आणि किती पण त्यांना आग्रह केला तरी त्या कवठवाल्यांनी त्याचे पैसे घेतले नाहीत. त्यामुळे त्यांचे आभार मानून मी पुढे निघाले आणि मैयानी पुन्हा हेच सिद्ध केलं, की बाहेर काही खायचं असेल, तर एकतर तुला फ्रीमध्ये खायला मिळणार किंवा तू खाऊ नकोस. आता त्यामुळे मला दुसऱ्यांदा हा अनुभव आल्यामुळे मी थोडीशी हे झाले, की बाबा मैयाचं लक्ष आहे, आपल्याला खाऊ देत नाही आहे. म्हणजे मैया मैया अगदी बारीक लक्ष ठेवून आहे आपल्यावर, हे तिथे जाणवत होतं. आता गुमानदेव हे झाल्यानंतर मग बाहेर आले आणि म्हटलं, "मैया, आता मी भरोजचा पूल क्रॉस करून पलीकडच्या तटावर जाणार आहे आणि माझ्या परिक्रमेतला हा खरोखर एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि मला खरंच अजूनसुद्धा मी म्हणते आहे तरीसुद्धा माझं मन पलीकडे जाण्यासाठी थोडं साशंक होतं आहे. कारण वाटेमध्ये मी कुठलाही प्रवाह किंवा काही मैयाचा ओलांडलेला नाही आहे आणि हे मात्र मोठं काहीतरी एक मला निर्णय आता घ्यावा लागतो आहे आणि तूच त्याला साक्षी आहेस. त्यामुळे आता मी तुला माझं सगळं मी तुझ्यावर सोपवले आणि आता मी तुझ्याकडे पलीकडच्या तटावर येते आहे आणि तू माझा स्वीकार कर, असं मनात मैयाला म्हटलं. आणि तिथून भरोजच्या दिशेनं जाणाऱ्या बसमध्ये बसले. बसमध्ये खूप गर्दी होती आणि उभंच राहावं लागलं होतं. बसायला कुठं जागा नव्हती आणि त्यामुळे पूर्ण वेळ उभं राहून प्रवास सुरू होता आणि काही वेळाने लांबून मैयाचा पूल येताना दिसला आणि बस पुलाच्या दिशेनं धावायला लागली आणि शेवटी पुलाच्या वरून जायला लागली. खरोखर त्यावेळेला मला मनात काय वाटत होतं मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, कारण की मैया मी ओलांडलेली होती. आता परिक्रमेला मी परिभ्रमण म्हणणार होते. मैयावरून क्रॉस झाले. इतकं मोठं मैयाचं पात्र आहे त्या ठिकाणी आणि मनात अक्षरशः खरंच एखादं वादळ यावं तसं वाटत होतं. परंतु जसं मी पूल क्रॉस केला तसं ते वादळ एकदम शांत झालं आणि पलीकडच्या साईडला जाऊन तिकडे एका बसस्टॉपवर उतरले आणि त्यांना म्हणलं की मला नीलकंठेश्वर म्हणून तिथे देऊळ आहे, तर त्या ठिकाणी जायचं आहे. मग ते तिकडनं किनाऱ्याशी आहे आणि किनाऱ्याला गेल्यानंतर मी तटपरिवर्तन पूजा करायची असं ठरवलं माझ्याच मनाने, कारण मला एकटीलाच ती करावी लागणार होती आता आणि मी तट क्रॉस केलेला होता. तर भले आपण समुद्रातून नाही जरी झालं, भले पुलावरून झालेलं असो, पण मी तटपरिवर्तन केलं आहे, त्यामुळे त्याची पूजा करणं मला भाग आहे असं माझ्या मनाने घेतलं आणि मी सगळं सामान घेऊन नीलकंठेश्वरच्या मंदिरामध्ये पोचले. नीलकंठेश्वरच्या मंदिरात भयंकर गर्दी होती, म्हणजे भरपूर पायी चालणारे लोकं पण होते, म्हणजे पैदल परिक्रमावासी पण होते, वाहन परिक्रमावाले पण होते, नुसतं दर्शन घ्यायला आलेले काही गुजरातमधले म्हणजे ट्रिपवाले किंवा ह्या टुरिझमवाले लोक असतील ते होते. तर ते सगळ्या लोकांची खूप गर्दी झालेली होती. तर आता या नीलकंठेश्वर मंदिरामध्ये मैयानी काय संकेत दिला होता आणि त्याच्यामुळे माझ्या पूर्ण परिक्रमेमध्ये मला एक वेगळाच अनुभव मिळाला, ते आपण पुढच्या भागात बघू. नर्मदे हर.